अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 2025ची आणि मार्गशीर्ष महिन्याची शेवटची अमावस्या। तर या अमावस्या म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीची ही अमावस्या असते। अमावस्या कधीही वाईट नसते। अमावस्याला तुम्ही कुठलेही शुभ कार्य करू शकता। दुसरी गोष्ट, अमावस्या आजारी किंवा प्रेग्नेंट किंवा डिलेवरी बाईसाठी थोडीशी ती पाळावी लागते। बाकी सगळ्या गोष्टीला अमावस्या चांगली आहे, कारण आपण दिवाळीची जी पूजा असते ती अमावस्याला लक्ष्मीपूजनची पूजा असते। त्यामुळे नक्की तुम्ही कुठल्याही चांगल्या गोष्टी या दिवशी करू शकता। आता बघा, काल मी दही भाताचा उपाय सांगितला, अमावस्येचा पितरांचा पिंपळाच्या झाडाचा सुद्धा उपाय सांगितला। त्याच पद्धतीनं आज मी एक दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कुठे ठेवायचा, कसा ठेवायचा, त्यानंतर एक वस्तू आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कोणती बांधायची हे सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सकाळी आज घरामधली फरशी असेल, जाळे जळमाटे असतील, देवपूजा असेल, होंबऱ्याचं पूजन असेल, ते सगळं केलं असेल। गाडी पूजा केली नसेल तर आज गाडीची पूजा करा। गाडीची पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा गाडी स्वच्छ धुवून घ्या। गाडी स्वच्छ धुतल्यानंतर पूजा करत असताना त्या गाडीचे इंजन चालू करा। मग छोटी असू दे मोठी असू दे, सगळ्या गाड्या एका ठिकाणी लावून सगळ्या गाड्यांची एका ठिकाणी पूजा केली तरी चालेल। सगळ्या गाड्यांच्या समोर दही भाताचा नैवेद्य एक आणि एक नारळ फोडला तरी चालेल। फक्त पूजा करत असताना प्रत्येक गाडी स्वच्छ धुवून पुसून प्रत्येक गाडीच्या टायरला गुलाल हळदी कुंकू लावायचं। गाड्यांच्या वरती समोर स्वस्तिक काढायचं, एक हळद आणि कुंकू मिक्स करायचं। ते हळद आणि कुंकू जे आहे ते तुमच्याकडे गंगाजल, गुलाबजल किंवा गोमूत्र असेल त्यामध्ये ओलं करा, त्याचं स्वस्तिक काढा। स्वस्तिकला दोन्ही बाजूला 2-2 रेषा आणि मध्ये टिपके द्या आणि त्यानंतर गाडीला तुम्ही दही भाताचा नैवेद्य, अगरबत्ती हे सगळं दाखवायचं आणि त्यानंतर तुम्ही अगरबत्ती वाळल्यानंतर नारळ फोडायचं, वाढवायचं। अशा पद्धतीनं गाडीची आज तुम्ही नक्की पूजा करा। गाडीमध्ये आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये बघा वाहन यंत्र म्हणून मिळतं। स्वामींचा एकीकडे फोटो असून एकीकडे पाठीमागे आकडे लिहिलेले असतात, ते सुद्धा आणून तुम्ही तुमच्या गाडीमध्ये किंवा गाडीच्या समोर लावला तरी चालेल। त्यानंतर तुम्ही गाडीमध्ये सतत सारामृत एखाद्या पिवळं कापड वस्त्र घ्या आणि त्यामध्ये ते सारामृतचं पुस्तक तुमच्या गाडीच्या ड्रॉवरमध्ये ठेवा। डिगीमध्ये ठेवू नका, कारण तुम्ही त्यावरती बसता। त्यापेक्षा तुमच्या समोर गाडीच्या समोर एखादं हे असेल तर ठेवा, नसेल तर तुम्ही पर्समध्ये ज्यावेळेला जाता त्यावेळेला ते घेऊन जावा, म्हणजे तुम्हाला नेहमी संरक्षण मिळेल। आता बघा, आपल्या घरामध्ये आपली देवपूजा असेल, बाकीचे असेल, लक्ष्मीपूजन आज करा। लक्ष्मीला पानाचा विडा, तुळजाभवानीला पानाचा विडा, स्वामींना पानाचा विडा द्या। मी सुद्धा आज पानाचा विडा देवीला वगैरे ठेवलेला आहे, तुम्ही सुद्धा ठेवा। त्यानंतर बघा, तुमच्या घरातले जे काय दोष असतील, घरामध्ये नजरबाधा असेल किंवा घरामध्ये पितृदोष असतील, त्यासाठी काय करायचं, संध्याकाळी तुम्हाला सायंकाळी 6 ते 7:30 या दरम्यान एक मोहरीचा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे। हा दिवा तुम्ही कधी लावायचा तर 6 ते 7:30। काय करायचं, एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल घाला, त्यामध्ये काळे तीळ टाका, 2 वातीची 1 वात करा आणि हा दिवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर लावा। त्या दिव्याखाली तांदळाचं आसन द्या। हा दिवा कमीत कमी तास ते 1.5 तास राहायला पाहिजे, अशा पद्धतीनं त्यामध्ये तेल घाला। हा झाला दिव्याचा उपाय। दुसरा, कवारू, जे कवार मिळतं बघा, ते असं गोल भोपळ्यासारखं असतं, ते काय करायचं, ते आणायचं। तुमच्याकडे असेल तर ठीक, नसेल तर आज घेऊन या। संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत कधीही बांधला तरी चालेल। काय करायचं, ते कवार आणायचं, गोमूत्र आणि पाणी मिक्स करायचं, स्वच्छ त्या गोमूत्र आणि पाण्यानं पुसून घ्यायचं। त्यानंतर देवघरामध्ये बसायचं। देवघरामध्ये बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तिथे तामणमध्ये ते ठेवायचं, त्याला हळदीचं आणि कुंकवाचं स्वस्तिक काढायचं। त्यानंतर 4 हळदी कुंकवाची बोटं ओढायची आणि एक इकडे त्रिकोण असा आणि एक त्रिकोण इकडं असा काढायचा। त्यावरती त्या कवार जो आहे त्यावरती सिद्ध करायचं ते कवारू आणि त्यानंतर ते लाल कापडमध्ये ठेवायचं। लाल कापडमध्ये ठेवत असताना एक फूल
तांदूळ, अखंड, अक्षदा, हळदी कुंकू लावलेल्या, एक लिंबू, हे सगळं त्या लाल वस्त्रामध्ये बांधायचं आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर हे कवारू बांधायचं. का? कारण जे बाहेरून येणारी लोक असतात त्याची नजर त्या लाल वस्त्रामध्ये बांधलेल्या कवारूवरती पडणं फार महत्त्वाचं आहे. कारण इथे काहीतरी बांधलेलं आहे असं लोकांच्या लक्षात येतं आणि त्यावरती नजर पडली की त्यांच्यामधली नकारात्मकता ते शोषून घेतं आणि आपल्या घरामध्ये त्यांच्यातली नकारात्मकता येत नाही. म्हणून आपण काय करायचं, ते कवारू मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या हाताला, घरात प्रवेश करताना उजव्या हाताला बांधायचं. त्यामुळं तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येणार नाही. कारण आपलं सगळं सुरळीत चालू आहे, आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे, हे प्रत्येक व्यक्तीला बरं वाटतं असं नाही. कुणाच्याही मनामध्ये नकारात्मकता असेल ती त्यामध्ये आपणही बाहेरून येतो, आपल्या शरीरामध्ये बाहेरची नकारात्मकता उतरली असते, तीसुद्धा आपली त्या कवारूवरती नजर पडल्यामुळं तिथेच नकारात्मकता थांबली जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता कायम टिकून राहील आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल. त्यामुळं संध्याकाळी न चुकता कवारू मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि त्यानंतर दिवा हे लावायचं आहे. आता हे कवारू कधी सोडायचं, तर तुम्ही महिने न ठेवता तुम्ही प्रत्येक अमावस्येला जरी बदललं तरी चालेल. फक्त 100 रुपये किंमत आहे. ब्लाऊज पीस 30 रुपये. ब्लाऊज पीस घेत असताना पॉलिस्टरचं घ्यायचं नाही तर ते सुती अस्तरचं मिळतं ते घ्यायचं. कारण त्यामध्ये जाळीसारखं असतं, त्यामुळे आपली त्यामध्ये नजर पडल्यानंतर त्या कवारूपर्यंत पोचते किंवा त्यातली एनर्जी आहे ती आपल्यापर्यंत पोचत असते. म्हणून तुम्हाला ते करायचे. दररोज संध्याकाळी ज्यावेळेला तुम्ही दिवा अगरबत्ती करता, सकाळी तुम्ही ज्यावेळेला पूजा करता त्यावेळेला अगरबत्तीचा धूर त्याच्यावरती देऊन त्याला चार्ज करायचं. त्यामुळे ते काम कंटिन्यू करत राहतं. अशा पद्धतीने हे उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करत राहा. तुमच्या घरामध्ये कधीच कशाची अडचण येणार नाही. अमावस्येचे असे काही उपाय असतात, हे अगदी आवर्जून करत जा आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होत असतो. त्यामुळे नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, व्हिडिओला ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.